पास्टर बैरागर जी को मैं विनती करता हूं कि आप आगे का समय आपका है, तो आप वचन के अंदर अगुवाई कीजिए। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशू मसीहाने आपल्याला सकाळपासून आतापर्यंत सांभाळून पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ एकत्रित केलं आहे. आजच्या मननाकरता आणि आपल्या प्रत्येक आध्यात्मिक वाढीकरता आपण लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 25वा वचन आपण आज घेत आहोत. प्रभू आपल्याला ते समजण्याकरता कृपा पुरव. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? हालेलुया. प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्या जिवंत देवा, प्रभू तुला आदर, मान, सन्मान, गौरव देतो बापा. आम्ही तुझे उपकार मानतो की आतापर्यंत आमचं पालन पोषण, रक्षण केलंस, काळजी घेतलीस बापा. आणि पुन्हा एकदा बापा आज तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला एकत्रित केलंस. प्रभू आजची ऑनलाईन मीटिंग तू आशीर्वादित कर बापा. आराधना, साक्ष, प्रार्थना तू आशीर्वादित केल्यास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आजचं जे वचन प्रभू तू प्रेरणा केलीस देवा, हे वचन तू आम्हा प्रत्येककरता आशीर्वादाचं कर. ते समजण्याकरता राजा आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण तू उघड. आणि प्रभू हे वचन आमच्यापासून कुणी हिरावून घेऊ नये यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आतापर्यंत कृपा पुरवलीस, सहाय्य केलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो राजा. इथून पुढचा सर्व समय तुझ्या हातात समर्पित करतो. आम्ही सर्वजण ऑनलाईन जुडलेले तुझ्या हातात आम्ही समर्पित होतो. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. प्रार्थना विनंती नासुरी प्रभू येशू मसीहाच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. आपण खाली बसून घेऊया. पुन्हा एकदा वचन मी वाचतो. शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी. लुक्याचा 10वा अध्याय आणि 25वा वचन. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाला वाटतं आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं आणि प्रभूने आम्हाला ते सार्वकालिक जीवन देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आपण मागच्या ऑनलाईन प्रार्थनेच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे की देवाने आम्हाला कशा करता निवडलं आहे, देवाने आम्हाला कशा करता पाचारण केलं आहे आणि देव आम्हाला काय देणार आहे. हालेलुया. आणि आमचं त्याच्या राज्यात कसा प्रवेश होणार आहे तो गौरवात. हालेलुया. आज पुन्हा एकदा देवबापाने त्यालाच जोडून हा मेसेज देण्यासाठी मला प्रेरणा केली. आणि खरोखर प्रियांनो, आजचं हे वचन आपण प्रत्येकाने शांत रीतीने ऐकावं, त्यातमध्ये बोध काय हा घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. जो शास्त्री आहे त्याने हा प्रभू येशू मसीहाला विचारलेला प्रश्न आहे. त्याने हा प्रश्न सरळ भावाने विचारला नव्हता. प्रथमतः तो प्रभूची परीक्षा पाहत होता. या नियमशास्त्री पंडिताला
या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असायला हवे होते, कारण ते यहुदी नियमशास्त्रामध्येच लिहिलेले आहे. आपण पाहूया लेवी याचा 18वा अध्याय आणि 5वं वचन. लेवी 18:5. तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे, तुम्ही माझे विधी व नियम पाळावे, ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील. तो त्याच्या योग्य जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे. हालेलुया. आणि हा प्रश्न विचारणारा हा शास्त्री होता, म्हणजे नियमशास्त्राचं अध्ययन केलेला आणि त्यामध्ये पारंगत असलेला व्यक्ती आहे, की जो प्रभू येशू मसीहला असा प्रश्न विचारत आहे. आपण पाहूया गलतीकार पत्राचा 3रा अध्याय 12वं वचन. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कर्मे आचरितो, जो त्यातील कर्मे आचरितो, तो त्यांच्या योगे वाचेल. तो त्याच्या योगे वाचेल. हालेलुया. कर्म कर्म हालेलुया, कृती त्याच्या योगे वाचेल. आणि या सगळ्या गोष्टी त्या शास्त्रीला माहित असताना केवळ प्रभूची परीक्षा पाहण्याकरता त्याने प्रश्न विचारलेला आहे. याचा अर्थ असा होतो की जो देवाचे सर्व नियमशास्त्र सदा सर्व काळ पूर्णपणे पाळतो, त्याला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल, हे आपल्याला या वचनावरून आणि शास्त्र पाठावरून कळतं. तेव्हा प्रभूने या गृहस्थाचे म्हणजे त्या शास्त्राचे प्रश्नाचे सरळ उत्तर न देता त्यालाच आपला एक प्रश्न विचारला. हालेलुया. नियमशास्त्रात काय लिहिले आहे? अगोदर शास्त्राने प्रभू येशू मसीहाला प्रश्न विचारलेला आहे आणि तो त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारलेला आहे. परंतु प्रभूनेच त्याला ओळखलं की हा माझी परीक्षा पाहत आहे, आणि त्यालाच प्रश्न विचारला की नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे. आणि मग त्याने उत्तर दिले आहे लूक 10:27 प्रमाणे. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, हालेलुया, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हालेलुया. प्रश्न त्या शास्त्राचा होता, परंतु प्रभूने उत्तर त्याच्याकडून वधवून घेतलं. हालेलुया. कारण तो प्रभू येशू मसीहा हे मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. त्याने पाहिलं हा जो शास्त्री प्रश्न विचारत आहे हा सरळ रीतीने विचारत नाही, हा माझी परीक्षा पाहण्याकरता विचारत आहे. आणि त्यामुळं प्रभूनेच त्याला प्रश्न विचारला की नियमशास्त्रात काय लिहिले आहे. आणि त्याने अगदी ते नियमशास्त्राप्रमाणे जे खरं उत्तर आहे, जे योग्य उत्तर आहे वचनाप्रमाणे, आणि लूक 10:27 प्रमाणे त्याने उत्तर दिलं की तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रियाने, आम्हाला पण कधी कधी बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की माझा शेजारी कोण? हालेलुया. माझा शेजारी कोण? तर त्या शास्त्राने पहिल्या प्रश्नावर न थांबता त्यानेही प्रभूला तोच प्रश्न विचारला की प्रभू माझा शेजारी कोण? हालेलुया. धन्यवाद देतो बापा. वचन 10:29 मध्ये तो म्हणत आहे, परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे. हालेलुया.
स्वतःच नीतिमान ठरून घ्यावे अशी इच्छा धरून तो प्रभू येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस हे दोन प्रश्न त्या शास्त्राने विचारले, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू मसीहाने त्याच्याच तोंडून वधवून घेतलेलं आहे. परंतु ज्यावेळेस दुसरा प्रश्न त्याने निर्माण केला, वचन 29 प्रमाणे, की माझा शेजारी कोण, त्यावेळेस प्रभूने त्याला उत्तर दिलेले. हालेलुया. आमचा प्रभू उत्तर देणार आहे. हालेलुया. किंतु परंतु नसतं, प्रभूने उत्तर दिलेलं आहे. आणि प्रभूने उत्तर काय दिलं आहे ते पाहूया आपण. प्रभूने लूक 10 अध्याय 30 ते 37 चांगल्या शमरोनाचा दृष्टांत. चांगल्या शमरोनाचा दृष्टांत. हालेलुया. याशोने उत्तर दिले, याशवाने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमावरून खाली यरीहो जात असता एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. लुटारांच्या हाती सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला टोकही दिला त्याला मारही दिला. आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले. अर्धमेला टाकून ते निघून गेले. हालेलुया. पुढं मग एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता. मग एक याजक सहज त्या वाटेने, कोणती वाट? येरुशलेमेपासून यरीहोकडे. हालेलुया. येरुशलेमेपासून यरीहोकडे. आपण पाहूया, यरीहो शहर हे येरुशलेमेच्या पूर्वेस सुमारे 1100 मीटर खोल दरीच्या तळवटीत होते. आपण जर अभ्यास केला आणि त्या यरीहो शहर बद्दल आपण स्टडी केला, तर त्या यरीहो शहराबद्दल असं कळतं की ते यरीहो शहर येरुशलेमेच्या पूर्वेस सुमारे 1100 मीटर खोल दरीच्या तळवटीत होते. यरीहो आणि येरुशलेम यांच्या दरम्यानचा रस्ता चढाचा आणि खडकाळ होता. या भागात लुटारूंचा सुळसुळाट होता, कारण त्यांना इकडे लपून बसण्यास सोयीस्कर अशा जागा होत्या. जाणारा येणारा वाटसरू एकटा दुकटा असला की हे लुटारू त्याला हमखास हाणमार करून लुबाडीत. हालेलुया. येरुशलेमेपासून यरीहोकडे जो रस्ता जात होता त्याचं वर्णन या प्रकारे आहे. कारण तो रस्ता चढाचा खडकाळ होता आणि ह्या भागामध्ये लुटारूंचा सुळसुळाट होता. आणि जो कोणी एकटा दुकटा ह्या वाटेने जात असं, अशांना ते जे लुटारू त्याला लुटत असत. हालेलुया. पुढे वाचा. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. आता पहा, प्रथम त्या वाटेने बायबलमध्ये काय दाखवलंय की त्या वाटेने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. ही याजकाचं या ठिकाणी वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की त्याने तो प्रसंग पाहिलेला आहे. त्या अर्धमेल्या व्यक्तीला त्याने पाहिले, त्याचे कपडे काढून घेण्यात आलेले आहेत, त्याला बरंच मारलेलं आहे आणि अर्धमेला त्या लुटारांनी त्याला टाकून, जे काय होतं नव्हतं ते लुबाडून त्याला टाकून एकटं टाकलेलं आहे, एकटं सोडलेलं आहे. हे त्या याचकाने पाहिलंय प्रियांनो. आणि वचन काय सांगतं? त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. पुढचं वचन. तसाच एक लेवी त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. दुसरं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता. याजक गेले पाहून, लेवीय ते पाहून गेले.
ज्यांना नियमशास्त्र खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं प्रियांनो. कारण हे याजक व लेवी हे यहुदी लोकांमधील अगदी नीतिमान लोक समजले जात. नीट लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला हे याजक आणि लेवी हे यहुदी लोकांमधील अगदी नीतिमान लोक समजले जात. परंतु त्यांच्यापैकी एकालाही त्या मारहाण करून अर्ध मेलेल्या टाकलेल्या व्यक्तीला मदत सहकार्य करण्याची प्रेरणा, इच्छा किंवा कळवळा आला नाही किंवा वाटला नाही. कदाचित त्याला पाहण्यास किंवा त्याला मदत करण्यास त्यांना अजिबात फुरसत नव्हती. याजक आहेत, लेवी आहेत, समोरची परिस्थिती आहे, परंतु रस्ता बदललेला आहे. रस्ता बदललेला आहे. ज्यांना नियमशास्त्र पूर्ण माहिती आहे, समाजामध्ये नीतिमान समजले जाणारे लोक, वरिष्ठ पदावर आसनरूढ होणारे लोक, स्वतःला धार्मिक दाखवणारे लोक, स्वतःची प्रशंसा, स्वतःचा आदर सत्कार तिथे करून घेणारे हे लोक, परंतु प्रसंग पाहताच त्यांनी काय केलेलं आहे? रस्ता बदललेला आहे. रस्ता बदललेला आहे. जे याचकाला करायचं होतं याचकाने केलेलं, जे लेवीला करायचं होतं ते लेवीने केलेलं नाही. हालेलुया. कदाचित त्या अर्धमेल्या व्यक्तीला मदत करण्याकरता त्यांच्याकडे वेळ नसेल, त्यांना फुरसत नसेल, ते खूप बिझी लोक झालेले असतील. कदाचित त्यांना मंदिरात जाण्याची घाई असेल किंवा तिकडे त्यांचे काही महत्वाचे काम त्यांच्या वाचून खोळंबून राहिले असेल. मग या गरजवंत व्यक्तीला पाहायला त्यांना कुठली सवड. परंतु प्रियांनो, पुढच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, मग एक शमरोनी त्या वाटेने चालला. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगतं? मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला. तो होता तो म्हणजे कोण? जो अर्ध मेलेला, ज्याचे हाल करून टाकलेलं, ज्याला लुबाडलेलं, ज्याच्या शरीरावर असंख्य जखमा, ज्याला रक्ताभांगुळ केलेलं, ज्याच्याकडे होतं नव्हतं ते लुटलेलं, अशा व्यक्तीकडे कोण आलेलं? शमरोनी आलाय. यायला कोणाला पाहिजे होतं? हालेलुया. याजकाने यायला पाहिजे होतं, लेवीनी यायला पाहिजे होतं, पण आलंय कोण? हालेलुया. शमरोनी आला. हालेलुया. आणि वचन काय सांगतं? मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा काय आला? हालेलुया. त्याला पाहून त्याचा काय आला? कळवळा. याचकाला कळवळा यायला पाहिजे होता, लेवीला कळवळा यायला पाहिजे होता, पण तो शमरोनी, कारण यहुदी आणि शमरोनी हे परस्पर भिन्न मताचे, एकमेकाची घृणा करणारे, त्यांच्यामध्ये कोणता व्यवहार होत नव्हता. जो असा टाकाऊ व्यक्ती, ज्याला कमी लेखलेलं, तो असा शमरोनी मदतीला आलेला आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो बापा. कारण का? परंतु या सर्व घटनेत आपल्याला त्याच वाटेने जाणारा एक शमरोनी माणूस मात्र थांबलेला पाहावयास मिळतो, वचन 33 प्रमाणे. व त्याला त्या व्यक्तीचा कळवळा आला. तसे पाहिले असता शमरोनी लोक व यहुदी लोक हे परस्पराचा कायम देश करीत
हे आम्हाला बायबल वरून समजतं. तरी त्या शम्रोण्याने मात्र त्या लुटल्या गेलेल्या यहुद्यावर दया केलेली वचन 33 प्रमाणे मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि त्याने काय केलं प्रियांनो? त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. जे काम याचकाला करायचं होतं, जे काम लेवीला करायचं होतं, कारण ते त्या समाजामध्ये स्वतःला नीतिमान दाखवत होते. ते स्वतःला प्रभूचे नियम पाळणारे, स्वतःला काहीतरी वेगळं दाखवणारे, नियमशास्त्रात पारंगत, असं विशिष्ट स्थान लाभलेले. परंतु कळवळा कोणाला आलाय? शम्रोनेला. हालेलुया. जवळ कोण आलंय? शम्रोनी. काय केलंय? हालेलुया. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. शम्रोने काम केलंय. प्रियांनो, प्रभू कोणाला निवडीन ना हे प्रभूलाच माहित. हालेलुया. त्या दऱ्याखोऱ्याच्या प्रसंगामध्ये, त्या तळवडीच्या प्रसंगामध्ये, त्या यरुशलेम ते एरियो त्या रस्त्यावर जो एकदम असा एकांत असलेला रस्ता, लुटारूंचा त्या ठिकाणी भीती, सुनसान जागा, पण प्रभू त्या ठिकाणी त्या शम्रोनेचा उपयोग करत आहे. हालेलुया. शम्रोनेचा उपयोग करत आहे. आणि शम्रोनेचा उपयोग कसा केलेला आहे? शम्रोने काय केलंय? त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या. आज प्रभू शम्रोनी सारखं कृती करणारे लोक शोधत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू आज उत्तम शम्रोनी शोधत आहे. हालेलुया. आज शम्रोनी एक आपल्याला आरशाप्रमाणे प्रियांनो, त्या आरशात आपल्याला पाहायचंय. हालेलुया. माझ्यामध्ये कोण आहे? हालेलुया. माझा स्वभाव कोणाप्रमाणे, माझं वागणं कोणाप्रमाणे? हालेलुया. याजक गेले, लेवी गेले, रस्ता बदलला, शम्रोनी जवळ आलेला आहे. हालेलुया. आणि शम्रोने काय केलंय? त्याच्या जखमांना तेल लावलं, त्या बांधल्या, आणि त्याला आपल्या जनावरांवर बसून उतार शाळेत आणलेले. तो पण कुठेतरी चांगल्या महत्वाच्या कामाला चालला असेल, त्याच्याकडून काहीतरी काम असेल. हालेलुया. पण तरी पण त्याने स्वतःच्या कामाला महत्व दिलं नाही, त्याने रस्ता बदललेला नाही. प्रथम त्याने तो प्रसंग पाहिलाय, त्या लुटलेल्या व्यक्तीचं दुःख पाहिलंय, त्या लुटलेल्या व्यक्तीच्या जखमा पाहिल्यात, त्याला गरज काय ती पाहिली, आणि त्याच्या उपयोगास कसा मी पडन हे त्याने पाहिलेलं आहे. हालेलुया. आणि त्याप्रमाणे त्याने कृती केली. हालेलुया. हालेलुया. त्याला बहाणा करता आला असता. हालेलुया. परंतु प्रियांनो, ज्यांना नियमशास्त्र माहित होतं ते गेलेत, ज्यांना प्रभूची आज्ञा माहित होती ते गेले. परंतु ह्या शम्रोनी, हालेलुया, तो मदतीला आलेला आहे. हालेलुया. आणि जनावरांवर बसून स्वतः तर त्यांनी त्याला मदत केलीच. जखमाला तेल लावणं, जखमा बांधणं, आणि त्यानंतर आपलं जनावर स्वतःच मालकी हक्काचं त्याच्यावर त्याला बसवलंय. हालेलुया.
म्हणून हा शंभरूने मला खूप आवडतो. हालेलुया. त्याच्यावर काय केलं त्यांनी? त्याच्यावर त्याला बसवलं, उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. प्रेरणा नुसतं उतार शाळेत टाकलं नाही बरं का, वचन पाहिजे आपल्याला. बायबलमध्ये काय लिहिले? बायबलमध्ये काय लिहिलंय? की उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली, त्याला सांभाळलं, त्याला आपलं समजलं, त्याचं दुःख आपलं दुःख म्हणून घेतलं, त्याच्या जखमा त्याने पाहिल्या. याला गरज आहे माझी, याला मी सोडू शकत नाही, याला मी टाकू शकत नाही अवस्थेमध्ये. त्याने त्याचं कर्तव्य केलं. प्रिया, त्याची बायबल सांगतं सिस्टर काय घेतलं त्यांनी? त्याची काळजी घेतली, सांभाळ केला. त्याचा सांभाळ केला आणि त्याची काळजी घेतली. हालेलुया, हालेलुया. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तो दिवस त्याने त्याच्याबरोबर घातलेला आहे उतार शाळेत. हालेलुया. त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. तो दिवस उतार शाळेमध्ये त्याने त्याचबरोबर घातलेला आहे, कारण त्या उतार शाळेमध्ये त्याने त्याची काळजी घेतली, त्याचा सांभाळ केलाय. आणि मग वचन काय सांगतं की दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या. हालेलुया. स्वतः काळजी घेतली, स्वतः वेळ दिला, स्वतः जखमा पुसल्या, त्याला तेल लावलं, त्याला पट्ट्या बांधल्या, त्याच्याबरोबर वेळ घातला. आणि दुसऱ्या दिवशी 2 रुपये उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या. हालेलुया. आणि ह्यापेक्षा जे काय अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली दिसते आपल्याला. मी चाललोय माझ्या कामाकरता, पण आता जी जबाबदारी मी स्वीकारली ती जबाबदारी आता मी तुम्हाला सोपवतोय. हे 2 रुपये घ्या, याची काळजी घ्या, याला काय लागतं ते पुरवा. आणि यापेक्षा जर जास्त खर्च आला तर मी परत येते. हालेलुया. मी परत येते याच्या भेटीला, याला पाहायला. हालेलुया. आणि यापेक्षा जर जास्त खर्च झाला तर मी काय करीन ते आल्यावर तुम्हाला देईन. हालेलुया. हे या 100नेच आपल्याला कॅरेक्टर पाहायला मिळतं. हे 3 कॅरेक्टर प्रियांनो, याजक, लेवी आणि 100. आणि प्रभू येशूने कोणाला सांगितलं हा दाखला? शास्त्राला सांगितलेलं आहे. की ज्याने तो प्रश्न विचारलाय की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. हालेलुया. प्रभूने त्याच्याकडूनच उत्तर वधवून घेतलेलं आहे. तू काय करायचंय? हालेलुया. तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आज आपल्याला शेजारी कळायला पाहिजे, हीच प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. शेजारी कळायला पाहिजे ना. हालेलुया. जो प्रश्न त्या शास्त्राला पडला होता प्रभूने त्यालाही उत्तर दिलेले आणि आज प्रभू आपल्याला उत्तर देणार आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो बापा. आणि आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघापैकी तुझ्यामध्ये कोण झाला? पुन्हा एकदा ज्याने प्रश्न विचारलाय त्याला दाखल्याच्या स्वरूपात सांगून त्यालाच विचारलेले की आता तुझ्या मते त्याचा शेजारी कोण झालाय? हालेलुया. तो म्हणाला त्याच्यावर दया करणारा तो.
हालेलुया. अर्धमेल्या व्यक्तीवर, लुटारूंच्या हाती सापडलेल्या, लुटलेल्या व्यक्तीवर दया करणारा जो, तो त्याचा खरा शेजारी. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू मसीहने त्याला काय उत्तर दिलं? शेवटचं, तू जाऊन तसेच कर. प्रभू येशूने म्हटले, जा आणि तूही तसेच कर. हालेलुया. आज प्रभू आम्हाला हेच सांगत आहे, तू जा आणि तूही काय कर? तसेच कर. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज जे शम्रोनीने केलेले प्रियांनो, तर आपण पाहिलं की त्याच वाटेने याजक, लेवी, शम्रोनी जाताना आपणास पाहायला मिळाले. याजक त्याला पाहून दुसऱ्या बाजूने गेला, लेवी नंतर त्याला पाहून दुसऱ्या बाजूने गेला. आणि या ठिकाणी आपल्याला ह्या तिघांमध्ये नंतर शम्रोनीचं कॅरेक्टर आहे की त्याच्या जवळ कोण आलेले. हालेलुया. आणि जो प्रश्न त्या शास्त्रीने विचारलेला आहे त्याचं प्रभूने खूप सुंदररित्या उत्तर दिलेलं आहे. प्रेरणा, आपणही आज यातून बोध घेतला पाहिजे. त्या शम्रोन्याने नुसतं त्याला पाहून हळहळ व्यक्त केली नाही, त्याचं वरवर सांत्वन केलं नाही आणि निघून गेलेलं नाही. परंतु प्रियांनो, शम्रोन्याने जी त्याला गरज होती त्या गरजेप्रमाणे कृती केलेली. हालेलुया. आणि त्याला गरज काय होती? त्याच्या जखमावर कुणीतरी तेल लावावं. हालेलुया. त्याच्या जखमावर कुणीतरी तेल लावावं, त्याच्या जखमा कुणीतरी बांधाव्या. हालेलुया. आम्ही सुद्धा कोणाच्या तरी जखमावर तेल लावलं पाहिजे. आम्ही तरी कोणाच्या तरी जखमा बांधल्या पाहिजेत. हालेलुया. शम्रोन्यांनी त्या अर्धमेल्या व्यक्तीचा भार व्हायला प्रिया, आणि तो भार कसा व्हायला? तो पूर्ण व्हायलेला आहे. हालेलुया. त्याची काळजी घेतली, त्याच्याबरोबर ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी त्या उत्तर शाळेच्या रक्षकाला ₹2 काढून दिले. आता याची काळजी घ्या, याच्यावर एक खर्च, मी जातो आणि जर यापेक्षा जर खर्च काय झालं तर मी येऊन पुन्हा तुमचं ते भरपाई करतो. हालेलुया. धन्यवाद देतो बापा. शम्रोन्याने ते काम पूर्णपणे स्वीकारलं, ती जबाबदारी स्वीकारलेली. तो जबाबदारीपासून पाळलेला नाही, त्याने रस्ता बदललेला नाही. परंतु प्रियांनो, प्रभूला आवडणारं काम त्याने केलेलं आहे. हालेलुया. प्रभूला आवडणारं काम त्याने केलेलं आहे. आणि म्हणून तर प्रभू येशू मसीहा ज्या शास्त्राने हा प्रश्न विचारला होता त्याला काय सांगितलं? जा आणि तूही तसेच कर. हालेलुया. त्या शम्रोनी माणसाने मारहाणीने बेजार झालेल्या ते यहुदी माणसाकरिता केले तसे तूही गरजवंताला सहाय्य कर. आज प्रभू आमच्याशी तेच बोलतोय की तुम्ही गरजवंताची मदत करा. तुम्ही गरजवंताला काय करा? सहाय्य करा. रस्ता बदलू नका. हा, जबाबदारीपासून पळू, कारण माझी आज्ञा आहे. प्रभू काय म्हणत आहे? ही माझी आज्ञा आहे. आणि लेवी मध्ये आपण पाहिलं, लेवी 18:5 मध्ये काय सांगितलं वचन? प्लीज पटकन. तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. हा, तुम्ही माझे विधी व नियम पाळावे. ते जो पाळील, तो जे पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. हा, तो त्याच्या योगे काय होईल? जिवंत राहील.
ही प्रभूने आपल्याला त्या ठिकाणी सांगलेली काय प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, तुम्हाला सांगतो की पण या दृष्टांतामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाचा शेजारी. हालेलुया. शास्त्राने प्रश्न काय विचारलाय की माझा शेजारी. आज आम्ही हे आम्हाला विचारलं पाहिजे की मी कोणाचा शेजारी आहे. आजपर्यंत कोणाचे शेजारी झालात का? हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. शम्रोनी व्यक्ती त्या लुटलेल्या व्यक्तीचा, अर्धमेल्या व्यक्तीचा खरा शेजारी झाला. नुसतं शेजारी नाही व्हायचं, खरा शेजारी. हालेलुया. परंतु आज आम्हाला प्रश्न पडला पाहिजे, तो शम्रोनी तर त्याचा खरा शेजारी झाला, पण मी कोणाचा तरी खरा शेजारी आहे का? जर झालो नसतो तर आज प्रभूला प्रार्थना करायची की प्रभू मला कोणाच तरी खरा शेजारी कर. हालेलुया. 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 फक्त शम्रोनीने वरवर त्याच्यावर दया नाही दाखवली, फक्त शम्रोनीने वरवर त्याचं सांत्वन नाही केलं, फक्त शम्रोनीने त्याला बरं वाटलं म्हणून तो बोलला नाही. शम्रोनीने कृती केलेली. हालेलुया. शम्रोनीने त्याच्या जखमाला तेल लावले. तेल लावून म्हणजे कृती केलेली. त्याच्या जखमा बांधल्या प्रियांनो. त्याला आपल्या पाठाळावर बसवलेले, आपल्या जनावर त्याला बसवलेले. बसवलं नाही फक्त, तर त्याला उतार शाळेत घेऊन गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तो त्याच्या ओळखीचा होता का? तो त्याच्या परिचयाचा नव्हता? त्याचे काही संबंध होते का? परंतु प्रियांनो, तो अनोळखी होता. पण तो अनोळखी असताना सुद्धा त्याने त्याच्यावर दया केलेली. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आम्ही कोणाची शेजारी आहोत. हालेलुया. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की आमच्या शेजारीने आमच्या बरोबर ह्या प्रकारे वागलं पाहिजे. आम्ही त्याच्याकडून त्या अपेक्षा करतो. परंतु ज्या प्रकारे आम्ही आमच्या शेजाऱ्याकडून तशा अपेक्षा करतो, आम्ही स्वतःला प्रश्न विचारतो का की आम्ही जशा अपेक्षा करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्याबरोबर तसं वागतो का? जर आम्ही त्या प्रकारे वागत नसतो तर वागायला सुरुवात करायची. हालेलुया. कारण आम्ही प्रभूचे निवडलेले लोक आहोत. शम्रोनी याजक निवडलेला होता, लेवी निवडलेला होता, शम्रोनी निवडलेला नव्हता. हालेलुया. परंतु आम्ही निवडलेले आहोत. जर शम्रोनी ते कार्य करू शकतो, जर शम्रोनी ती कृती करू शकतो देवाला आवडणारी, आणि त्याला मग उत्तम शम्रोनी म्हटलेले. हालेलुया. आज आपल्यामध्ये प्रभू एक उत्तम शम्रोनी शोधित आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. आज आम्हाला एक उत्तम शम्रोनी व्हायचे. हालेलुया. आणि ते कसं होतं ना? आम्ही आमच्या कृतीने. हालेलुया. आमच्या कृतीने. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि जशी आपल्या शेजाऱ्यांकडून आपल्या अपेक्षा असती त्या प्रकारे आम्ही तसं त्याच्याबरोबर वागलं पाहिजे. मग तसं आम्ही वागतो का केवळ आम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो? हालेलुया. तर आम्ही त्याच्याकडून ज्या प्रकारे अपेक्षा ठेवतो त्या प्रकारे प्रथम आम्ही त्याच्याबरोबर तसं वागलं पाहिजे. हालेलुया. तर प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही वैऱ्यावर प्रीती करा. हो. हालेलुया. वैऱ्यावर प्रीती करा. आम्ही शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. हालेलुया. आमचा शेजारी कोण असा प्रश्न विचारण्यापेक्षा हाच प्रश्न स्वतःला विचारणे की मी कोणाचा शेजारी आहे. हालेलुया. हे अति आवश्यक आहे. तो तिरस्कृत भ्रष्ट शम्रोनीग्रस्त खराखुरा त्या अर्धमेल्या व्यक्तीचा शेजारी बनला.
आज आम्हाला सुद्धा कोणाचं तरी शेजारी बनायचंय. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो बापा. आज प्रभूला म्हणायचंय की प्रभू, त्या शंभरोनीचा तू त्या अर्धमेल्या व्यक्तीचा शेजारी म्हणून उपयोग करून घेतलास, तर देवा माझा सुद्धा कोणाचा तरी शेजारी म्हणून तू उपयोग करून घे. हालेलुया. धन्यवाद देतो बापा. थँक्यू लॉर्ड. कारण त्या तिरस्कृत भ्रष्ट शंभरोनी गृहस्थ खराखुरा त्या अर्धमेल्या व्यक्तीचा शेजारी बनला आणि म्हणूनच त्याला सार्वकालिक जीवनाचे वतन त्याला मिळणार. हालेलुया. प्रियांनो, आज जर आम्ही त्या शंभरोन्या सारखं जर कृती करणारे जर बनलो, जर झालो, तर आम्ही प्रभूच्या आज्ञा पाळणारे लोक असे तयार होतो. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या आज्ञा पाळणारे लोक होतो, तर आम्हाला सुद्धा जसं त्या शंभरोन्याला सार्वकालिक जीवन हे मिळालं, त्याच प्रकारे आम्हालाही मिळणार. हालेलुया. हे वचन सांगतंय, हे वचन सांगतंय की जशी तू स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. याचकाने प्रीती नाही केली, रस्ता बदलला. लेवीने प्रीती नाही केली, रस्ता बदलला. शंभरोन्याने प्रीती केली. हालेलुया, हालेलुया. आज बनायचं ना, शंभरोनी बनायचं. हालेलुया, हालेलुया. तो पण शंभरोनी कसा बनायचंय? उत्तम, चांगला शंभरोनी. त्या शंभरोन्याबद्दल प्रभू येशू मसीहाला साक्ष द्यावी लागली. हालेलुया. त्या शंभरोन्याप्रमाणे जर आम्ही कार्य केलं, जर त्या शंभरोन्याप्रमाणे जर आम्ही कृती केली, प्रभू सुद्धा आमच्याबद्दल साक्ष देईल. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या समयी आपण नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 11 आणि 12 वचन वाचू. पटपट ज्यांना पटपट. ठार मारण्यासाठी धरून नेत असतील हालेलुया. त्यास सोडील. एक मिनिट. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आवाजा सिस्टर. नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 11 वचन. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यास सोडील. हालेलुया. वचन काय सांगतं की ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यास काय करतो? सोडीव. अर्ध मेला होता तो. कदाचित ते लेवी याजक आणि लेवी सारखं त्या शंभरोन्याने जर रस्ता बदलला असता, तो अर्ध मेलेला व्यक्ती तो मेला असता. आजही कोणाला तरी तुमची गरज आहे प्रियांनो. हालेलुया. जशी त्या अर्ध मेलेल्या व्यक्तीला त्या शंभरोन्याची गरज लाभली, तशा तुमची सुद्धा गरज कोणाला तरी लाभावी यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यास काय करतो? सोडीव. पुढं. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा काय करतो? प्रयत्न. आम्ही बऱ्याच वेळा आम्हाला काय करायचं असं म्हणून आम्ही रस्ता बदलतो. परंतु प्रियांनो, पवित्र शास्त्र, परमेश्वराचं वचन आम्हाला हेच शिकवतो की चांगलं करणं कळत असून जर तू ते करीत नाहीस तर तुला पाप आहे. हालेलुया. शंभरोन्याने चांगलं केलं, त्याला कळालं ही मदत करणं चांगलंय, त्याच्या जखमावर तेल लावणं चांगलंय, त्याच्या जखमा बांधणं चांगलंय, त्याला उतार शाळेत नेणं चांगलंय, त्याची काळजी घेणं चांगलंय, आणि तो आशीर्वादित झाला. हालेलुया. याचकाला कळालं नाही, लेवीला कळालं नाही, परंतु बायबल सांगतं
चांगलं करणं कळत असून जर तू ते करीत नाहीस तर तुला पाप आहे. याचकाने काय निवडलं, लेवीने काय निवडलं आणि शम्रोनाने काय निवडलं? शम्रोनी आशीर्वादित झाला. आज आपल्याला आशीर्वादित व्हायचंय ना, तर आपल्याला शम्रोनी बनायचंय, उत्तम शम्रोनी. कारण जर प्रभूने आम्हाला त्या लायकीचं बनवलंय, त्या पात्रतेचं बनवलंय, त्या योग्यतेचं बनवलंय, तर प्रभूला आज म्हणायचं, प्रभू मला त्या शम्रोण्यासारखं उदार अंतःकरण दे. हालेलुया. त्या शम्रोण्यासारखं उदार अंतःकरण दे, तसा स्वभाव तू दे. हालेलुया. आज आपल्या प्रभूला स्वीकारलेल्या लोकांकडे भरपूर आहे, अफाट आहे. फक्त त्यांच्याकडे काय नाही माहितीये का? कळवळ्याचं अंतःकरण नाही. हालेलुया. उदार मन नाही. प्रभूला ते मागायचे प्रार्थनेत की प्रभू मला कळवळ्याचं अंतःकरण दे. कोणाला कळवळा आला हो? शम्रोण्याला. आज आम्हाला सुद्धा कोणाचा तरी कळवळा आला पाहिजे. हालेलुया. आम्हाला सुद्धा कोणाचं तरी दुःख पाहून आमचं अंतःकरण दुःखित झालं पाहिजे. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्या बरोबर दुःख करा. हालेलुया. आम्ही ख्रिस्ती लोक, आम्ही आमचं कॅरेक्टर, आमचं चरित्र त्या शम्रोण्यामध्ये स्कॅन केलं पाहिजे. 3 कॅरेक्टर, याजक, लेवी आणि शम्रोनी, त्या 3 कॅरेक्टर मध्ये आम्ही कुठं आहोत? हालेलुया. परमेश्वराने आम्हाला विपुलतेने जर दिलंय, कारण बायबल सांगतं की परमेश्वर आपल्या निर्मितीची काळजी घेतो, तर प्रभूने आम्हाला जो कोणी गरजवंत आहे त्याच्या मदतीसाठी धावणे हे सुद्धा आपल्याला एक आज्ञा दिली, ती एक जबाबदारी दिलेली. हालेलुया. आम्ही त्या जबाबदारीपासून पळालो नाही पाहिजे. जर पळालो तर मग आशीर्वादापासून आम्ही लांब राहतो. पण जर आम्ही धावून गेलो शम्रोण्यासारखं, तर जो आशीर्वाद शम्रोण्याला मिळाला आम्हाला तोच आशीर्वाद मिळाला. हालेलुया. म्हणून आशीर्वाद, शाप हे आपल्या समोर ठेवलेले, आपल्याला काय निवडायचंय. म्हणून प्रभूला आम्ही विनंती करायची, प्रार्थना करायची आहे की प्रभू मला उदार मन दे, मला ती कृपा पुरव, मला ते कळवळ्याचं अंतःकरण दे. प्रभू येशू मसीहा भूताळावर असताना बायबलमध्ये पाहायला मिळतं अनेकदा त्याला कळवळा आलेला आहे. हालेलुया. आणि प्रभूचं वचन सांगतं की ज्याला माझं शिष्य व्हायचं असेल त्यांनी माझं अनुसरण करावं. आई आजारी होती, ऑपरेशन, त्या परिस्थितीतून जावं लागत होतं, परंतु देवबापांनी मुलंडून शम्रोनी पाठवले. हालेलुया. नगर मंडळीमधून शम्रोनी पाठवले. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला, धन्यवाद. कारण आम्हाला प्रभूने त्या लायकीचं बनवलेलं आहे. हालेलुया. प्रभूच्या नाव धन्यवाद असो. या समय 12 वचन वाचा. आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोडून पाहणाऱ्यास हे कळत नाही का? हालेलुया. नीट ऐका. हालेलुया. 11 वचन काय सांगतं की ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्यास साधेल तेवढा प्रयत्न कर. शम्रोन प्रयत्न केला. हालेलुया. त्याला वाऱ्यावर सोडलं नाही, टाकून गेलं नाही, त्याच्याबरोबर रात्र उतार शाळेत घातली, त्याची काळजी घेतली, साधेल तेवढा प्रयत्न केला. उतार शाळेच्या रक्षकाला पैसे काढून 2 रुपये दिले आणि याची काळजी घ्या, जर जास्त खर्च झाला तर मी पुन्हा येईन आणि तुमचे पैसे देईन, फक्त याची काळजी घ्या. कळवळ्याचं अंतःकरण. हालेलुया. आणि 12 वचन, आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय?
हालेलुया. ही प्रभूची आज्ञा आहे. आम्ही नाही म्हणू शकत आम्हाला हे माहित नव्हतं. आम्ही नाही बहाणा करू शकत. ह्याच करतात आपलं पाचारण आहे. हालेलुया. आम्हाला प्रभूने निवडले कशा करता हेच कळत नाही. हालेलुया. प्रभूचं पाचारण कशासाठी आहे, प्रभूने आम्हाला निवडले कशासाठी आहे, पाहूया आपण. मत्तय 5वा अध्याय 7वं वचन. जे दयाळू ते धन्य, जे दयाळू ते धन्य, कारण त्यावर दया करण्यात येईल. हालेलुया. पवित्र शास्त्रातलं वचन आहे परमेश्वराचं. प्रभू स्वतः डोंगरावरील प्रवचन मत्तयाचा 5वा अध्यायामध्ये तो शिकवत आहे, शिष्यांना उपदेश करत आहे. आणि मत्तय 5:7 मध्ये तो म्हणत आहे, जे दयाळू ते धन्य. धन्य. हालेलुया. धन्य व्हायचंय काळवेळाचा अंत करणं. हालेलुया. दयेचा आत्मा. हालेलुया. प्रभू काय म्हणते, जे दयाळू ते धन्य. का म्हटलं, त्यांच्यावर दया करण्यात येईल. हालेलुया. त्यांच्यावर दया करण्यात येईल. कोणावर दया करण्यात येईल, जे दयाळू. हालेलुया. याजक गेले, लेवी गेले, शंभरूने दयाळू होता. हालेलुया. शंभरूने कसा होता, दयाळू होता. मग तो प्रभूच्या सार्वकालिक वेतनापासून, सार्वकालिक जीवनापासून तो वंचित राहील का, कधीच नाही राहणार. आणि जर आमच्यामध्ये तो स्वभाव असला, कारण मी नाही बोलत, बायबल सांगतं, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर काय होईल, दया करण्यात येईल. आपल्यावर दया झाली पाहिजे ना प्रभूची, का क्रोध झाला पाहिजे. हालेलुया. जर आपल्यावर प्रभूची दया व्हायची असेल, आपली इच्छा असेल, तर प्रभू आज म्हणत आहे, तुम्ही दया करा. हालेलुया. तुम्ही काय करा, दया करा. हालेलुया. यशाया 61 पहिलं वचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. हालेलुया. कारण दिना शुभवर्तनास वर्त सांगण्यात परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भक्त हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, हालेलुया. बंदी मोचन करावे, विधित करावे. आमेन. हालेलुया. यशाया 61:1 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं, यशाया संदेष्टा काय म्हणत आहे, प्लीज परत वाचा हळूहळू. प्रभू परमेश्वराचा आत्मा, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला, कारण दिनास शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी. हालेलुया. आणि पुढं, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंधमोचन विधित करावे. व बंदीवानास बंधमोचन करावे. ही प्रभूची इच्छा आहे प्रियांनो. हालेलुया. मत्तय 5:13 वचन. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. यस. जर मिठाचा खारटपणा गेला. हालेलुया. एक मिनिट. मत्तय 5:13 मध्ये प्रभू म्हणते, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण त्या मिठामध्ये जर काळवेळाचा अंतःकरण नसेल, तर त्या मिठामध्ये दयेचा आत्मा नसेल, तर काय उपयोग होईल का, ते मीठ रुचकर असेल का. आणि प्रभू आपल्याला म्हणते की तुम्ही पृथ्वीचं काय आहात. मग ही क्वालिटी आपल्या मिठाची पाहिजे बरं का, प्लीज. हालेलुया. ही आपल्या मिठाची म्हणजे स्वभावाची ही क्वालिटी पाहिजे. का प्रभू आपल्याला म्हणत आहे की तुम्ही पृथ्वीचं काय आहात, मीठ आहात. पुढं असं, जर मिठाचा खारटपणाच गेला. जर मिठाचा खारटपणाच गेला, तर त्याला खारटपणा कशाने येईल, ते बाहेर टाकण्यात येईल. माणसाच्या पायाखाली तुडवले जावे. याशिवाय कोणत्याही उपायाचा राहणार नाही. मिठाचा गुणधर्म खारटपणा, चविष्ट. हालेलुया. म्हणून त्या मिठाला किंमत आहे. आज प्रभूच्या दृष्टीने आम्हाला किंमत असावी.
प्रभूच्या दृष्टीने आम्ही आज्ञा पाळणारे लोक असावे, तर त्या मिठासारखा रुचकरपणा आमच्यात असावा. आणि तो रुचकरपणा त्या शंभरुण्यामध्ये होता. तो रुचकरपणा, कळवळ्याचं अंतःकरण, दया करण्याचं अंतःकरण, मदत करण्याची भावना, ओझं वाहण्याचं कर्तव्य आपल्यामध्ये सुद्धा पाहिजे. प्रियांनो 44 त्याच्या मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. हालेलुया. प्रभू काय म्हणतात 44व्या वचनामध्ये, मत्ते 5:44, मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. वैऱ्यांवर प्रीती करा. हालेलुया. आणि जे तुमचा छळ करीतात आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ख्रिस्ती बनणं खूप सोपं आहे. प्रभूचा स्वीकार करणं खूप सोपं आहे. प्रभूच्या आज्ञा पाळ. हालेलुया. आणि प्रभूच्या त्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. प्रिया, प्रभूच्या आपल्याकडून त्या अपेक्षा आहेत. आपण अजून एक वचन पाहूया. 1 योहान 3:18, मुलांनी आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, मुलांना आपल्या शब्दाने नव्हे, जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. तर कृतीने व सत्याने आपण काय करावी? प्रीती करावी. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. प्रीती कशी करावी हे प्रभूने आपल्याला सांगितलंय. नुसतं आपल्या शब्दाने नव्हे, नुसतं आपल्या सांत्वनाने नव्हे, ती वरवर प्रीती नसावी, प्रीतीमध्ये ढोंग नसावं. हालेलुया. तर प्रीती कशी करावी? कृतीने आणि सत्याने. कृतीने आणि सत्याने. हालेलुया. कृतीने आणि सत्याने. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं की तुझा भाऊ जर गरजवंत असला आणि तो जर तुझ्याकडे आला आणि आपण त्याला म्हणलं की जा भाऊ तू सुखाने जा, तर त्याची गरज काय आहे? हालेलुया. आपल्या बोलण्याने त्याला सुख मिळेल का? आपल्या बोलण्याने त्याची समस्या सुटेल का? आपल्या बोलण्याने त्याचं सांत्वन होईल का? कृती केल्याने. शंभरुने कृती केली. हालेलुया. आणि त्याने कृती केल्यामुळं तो अर्धमेल्या व्यक्तीला जीवन प्राप्त झालं. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या समयी त्या अर्धमेल्या व्यक्तीला शारीरिक जीवन मिळालं. अर्धमेल्या व्यक्तीला शारीरिक जीवन मिळालं, पण शंभरुच्या कृतीने त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. आमेन. हालेलुया. शंभरुच्या कृतीने त्याला काय मिळालं? कारण आपण पाहिलं लेवी त्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं 18 आणि 5 मध्ये. हालेलुया. म्हणून जी आपण कृती करतो त्या कृतीप्रमाणे आपल्याला प्रतिफळ मिळणार. हालेलुया. त्याने वरवर त्याचं दुःख कमी केलं नाही. वरवर त्याच्या डोक्यावर हात फिरवला, नुसते त्याचे डोळे पुसून गेला. त्याला काय लागत होतं? त्याने कृती केली. त्याने त्याच्या जखमांना तेल लावलं, त्याला पट्ट्या बांधल्या, आपल्या पाठावर बसवलं, उतार शाळेत नेलं, काळजी घेतली, रात्र घातली. जाताना उतार शाळेच्या रक्षकाला 2 रुपये दिले आणि आता याची काळजी घ्या. जर जास्त खर्च झाला तर मी पुन्हा येऊन तुमचे ते पैसे देईन. आणि मग हा दाखला प्रभू येशू मसीहाने कोणाला सांगितला? शास्त्राला. का सांगितला? कारण त्यांनी प्रश्न विचारला की माझा शेजारी कोण? आणि हा दाखला सांगितल्यानंतर प्रभू येशू मसीहने त्याला विचारलं की या तिघांपैकी त्याचा शेजारी कोण? आणि मग त्याने उत्तर दिलं की ज्याने त्या गरजवंताला मदत केली, ज्याने त्याच्यावर दया केली, तो त्याचा खरा शेजारी. आपल्याला जर खरोखर कोणाचा जर खरा शेजारी जर व्हायचा असेल, आपण त्या शंभरुण्याप्रमाणे कृती केली पाहिजे. तर प्रभू म्हणणार की शाब्बास माझ्या भल्या विश्वासू दासा. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आज थोडी प्रकृती थोडी 19-20 असताना सुद्धा देवबापाने त्याची कृपा पुरवली आणि आजचा उत्तम शंभरुणी देवबापाने आपल्या समजण्यासाठी त्याची कृपा पुरवली.
त्याबद्दल धन्य त्या प्रभू येशू मसीहाचं नाव तुम्ही सर्वांनी शांत रीतीने ऐकलं. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. या पुढचा वेळ मी ब्रदर पीटर यांच्या हाती सोपवतो. थँक्यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद